दशमहाविद्या ध्यान साधना दिवस 10वा. माता कमला ध्यान. विषय समृद्धी, ऐश्वर्य आणि पूर्णत्व. ध्यानापूर्वी मुद्रा करायची आहे, कुबेर मुद्रा. माता कमला यांच्या ध्यानासाठी कुबेर मुद्रा अत्यंत उपयुक्त मानली जाते. ही मुद्रा एकाग्र संकल्प, योग्य संधी, आत्मविश्वास आणि समृद्धीची मानसिकता विकसित करण्यास मदत करते. मुद्रा करण्याची पद्धत: सुखासन, पद्मासन किंवा खुर्चीवर पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटाची टोके एकमेकांना स्पर्श करा. अनामिका आणि करंगळी हलके वाकवून तळव्याकडे ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. तळवे वरच्या दिशेने असू द्या. डोळे अलगद मिटा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, हळूहळू सोडा. प्रत्येक श्वास घेताना अनुभवा की विश्वातील समृद्धीची ऊर्जा तुमच्यात भरत आहे. प्रत्येक श्वास सोडताना कमतरतेची भावना, भीती आणि असुरक्षितता दूर होत आहे. मनात म्हणायचे, मी समृद्ध आहे. मी समृद्ध आहे. मी कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे. मी विश्वाच्या अमर्याद कृपेचे स्वागत करत आहे. मी विश्वाच्या अमर्याद कृपेचे स्वागत करत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. तुमचं शरीर पूर्णपणे शांत होत आहे. तुमचे मन स्थिर होत आहे. तुमच्या हृदयात आनंद आणि कृतज्ञतेची भावना जागृत होत आहे. आता कल्पना करायची आहे, एक सुंदर निर्मळ कमळ तलावात उमललेले आहे. त्या कमळावर सुवर्ण तेजाने प्रकाशित असलेल्या माता कमला विराजमान आहेत. त्यांच्या हातातून सुवर्ण प्रकाश, कमळाची फुले आणि आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. पण हा आशीर्वाद केवळ धनाचा नाही, तो आहे आरोग्याचा, प्रेमाचा, ज्ञानाचा, शांतीचा आणि जीवनातील पूर्णत्वाचा. माता आपल्याला आशीर्वाद देत असताना आरोग्य, प्रेम, ज्ञान, शांती आणि जीवनामध्ये असलेले पूर्णत्व यांचा आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत. नम्रतेने मातेला म्हणा, हे माता कमला, माझ्या जीवनात संतुलित समृद्धी, सदाचार, समाधान आणि योग्य कर्मांचे फळ प्राप्त होऊ दे. अंतर्मनातील समृद्धी जागृत करायची आहे आणि म्हणायचे आहे, आता मातेला, माता, जीवनात संतुलित समृद्धी, सदाचार, समाधान
आणि योग्य कर्मांचे फळ प्राप्त होऊ द्या. आता माता कमलांच्या हृदयातून सुवर्णप्रकाश तुमच्या हृदयात प्रवेश करत आहे. हा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरभर पसरत आहे. तुमच्या मनातील कमतरतेची भावना नाहीशी होत आहे. तिच्या जागी कृतज्ञतेची भावना निर्माण होत आहे. तुम्हाला जाणवत आहे तुमच्याकडे खूप काही आहे. तुमच्याकडे प्रेम आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे. तुम्हाला एक सुंदर कुटुंब आहे. छान आरोग्य आहे. शिकण्याची संधी आहे आणि नवीन भविष्य घडवण्याची क्षमता आहे. मनातल्या मनात हळूच म्हणायचे, मी कृतज्ञ आहे. मी समृद्ध आहे. मी माझ्या आशीर्वादाचा आदर करत आहे. आता सुवर्णप्रकाश तुमच्या सभोवताली एक तेजस्वी कवच तयार करत आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र त्या प्रकाशाने उजळत आहे. तुमचे आरोग्य, तुमचे कुटुंब, तुमचे कार्य, तुमचे ध्येय, तुमचे नाते, तुमची आध्यात्मिक प्रगती, सर्व काही संतुलित आणि समृद्ध होत आहे. आता मनात या प्रतिज्ञा म्हणायची आहे, मी प्रामाणिकपणे कर्म करत असते. योग्य वेळी योग्य फळ माझ्याकडे येत असते. मी आनंद, प्रेम, समृद्धी आकर्षित करत आहे. माझे जीवन संतुलित आणि संपूर्ण आहे. मी जे प्राप्त करत असते त्याचा उपयोग स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठीच करत असते. या 10 दिवसात आपण जो मेडिटेशनच्या द्वारे प्रवास केला त्याचा अनुभव एकदा आठवा. माता कालींनी तुम्हाला परिवर्तन शिकवले. माता तारांनी योग्य दिशा दिली. माता त्रिपुरी सुंदरींनी शुद्ध संकल्प दिले. माता भुवनेश्वरींनी विचारांचा विस्तार केला. माता छिन्नमस्तांनी स्वतःवर विजय शिकवला. माता भैरवींनी शिस्त दिली. माता धूमावतींनी स्वीकार आणि संयम शिकवला. माता बगलामुखींनी स्थिरता दिली. माता मातंगींनी ज्ञान आणि योग्य वाणी दिली. आणि आज माता कमला तुम्हाला पूर्णत्व, समाधान आणि समृद्धीचा आशीर्वाद देत आहे. या सर्व ऊर्जांचा प्रकाश आता तुमच्या हृदयात एकरूप झालेला आहे. मनापासून माता कमलांना आणि दशमहाविद्यांना कृतज्ञतेने नमस्कार करा. म्हणा, हे माता, या 10 दिवसांच्या साधनेतून, ध्यान साधनेतून मिळालेली शक्ती, शांती, ज्ञान आणि समृद्धी
माझ्या जीवनात सदैव राहू दे. माझ्या प्रत्येक विचारात, शब्दात आणि कृतीत दिव्यता प्रकट होऊ दे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. आजचा संकल्प करायचा आहे, मी अंतर्बाह्य समृद्ध आहे. माझे जीवन प्रेम, ज्ञान, आरोग्य, आनंद आणि संतुलित यशाने भरलेले आहे. मी प्रामाणिक कर्म करत असते, कृतज्ञतेने जगते आणि माझ्या समृद्धीचा उपयोग स्वतःच्या तसेच समाजाच्या कल्याणासाठी करत असते. दशमहाविद्यांच्या कृपेने माझ्या जीवनात सदैव प्रकाश, शांती आणि पूर्णत्व नांदो. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. चेहऱ्यावर आनंदी स्मित आणा. हातपाय हलकेसे हलवू शकतात. दोन्ही हात चोळायचे आहेत. डोळ्यावर अलगद ठेवायचे आहेत. त्यातच तुमचे सुंदर डोळे उघडायचे आहेत. पाणी घेतलेलं असेल, पाणी पिऊ शकतात. दोन्ही हात जोडायचे आहेत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.